नमस्कार मित्रांनो, सरफेसी ॲक्टच्या आजच्या या 6व्या भागामध्ये मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, आपल्या या प्लॅनेट लीगलच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज गेले 5-6 दिवसापासून आपण सरफेसी ॲक्ट बघत आहोत. त्याच्यामध्ये विविध पैलूंवर आपण चर्चा करत आहोत. ह्याच्यामध्ये मित्रांनो, आजचा जो मुद्दा आहे तो आहे सरफेसी अंतर्गत सिक्युरिटायझेशन प्रक्रिया. आता आपण मी जेव्हा कालच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत त्या बाकी 5 व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की सिक्युरिटायझेशन नावाची एक प्रोसिजर असते, ती सरफेसी ॲक्टच्या अंतर्गत होते. तर सिक्युरिटायझेशन म्हणजे काय आपण आज समजून घेणार आहोत, थोडक्यात समजून घेणार आहोत, जेणेकरून आपली याच्यामधली कन्सेप्ट क्लिअर होईल. तर सिक्युरिटायझेशन म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्था त्यांच्या बुडीत कर्जाची मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांना विकतात, याला सिक्युरिटायझेशन म्हणतात. आता या प्रक्रियेमध्ये कर्जाच्या आधारावर सिक्युरिटी रिसिप्ट जारी केल्या जातात, ज्यामुळे ARC कर्जाची वसुली करण्यासाठी जबाबदार होतात. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा एखादी मालमत्ता सिक्युरिटायझेशनच्या अंतर्गत एखाद्या ARC कंपनीला विकली जाते, तर तेव्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सिक्युरिटी रिसिप्ट तयार होते आणि ही रिसिप्ट जी ARC कंपनी आहे तिला ती जबाबदार ठरवते हे कर्ज वसुली करण्यासाठी. आता सिक्युरिटायझेशनची गरज काय आपण हे थोडक्यात समजून घेऊ. तर बँकांना त्यांच्या बुडीत कर्जातून त्वरित पैसे मिळवण्यासाठी सिक्युरिटायझेशनची प्रक्रिया उपयुक्त ठरते आणि कर्जाची जोखीम घटक मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांवर हस्तांतरित केल्याने बँकांच्या वित्तीय संस्थां स्थिती सुधारणा होते. म्हणजे काय होतं की सिक्युरिटायझेशन केल्यामुळे काय होतं की ही यांची जी मालमत्ता आहे, ही बुडीत कर्जाची रक्कम आहे, ती ARC कंपन्यांना विकल्यामुळे बँकांना सिक्युरिटी रिसिप्ट तयार केले जातात आणि या सिक्युरिटी रिसिप्टच्या मुळे काय होतं की जी यांच्यावरची जोखीम आहे, कर्जाची जोखीम आहे मालमत्तेची, ती बँकाच्या वरची कमी होते. म्हणजे आता काय होतं की एखादी बँक जेव्हा असते तर त्या बँकेचा परफॉर्मन्स जेव्हा बघितला जातो, तुम्ही बघा प्रत्येक बँकेच्या तुम्ही सुरुवातीला गेटमध्ये गेलात, तुम्ही संस्था वगैरे बऱ्याच ठिकाणी दिलेलं असतं की त्यांची एका बाजूला डाव्या बाजूला त्यांची कार्यकारिणी असते आणि त्यांची किती मालमत्ता आहे, किती ठेवी त्यांच्याकडे आहे, किती लोन त्यांनी वाटलेलं आहे आणि त्या बँकेचा दर्जा ब क कुठल्या दर्जाची ती बँक आहे असं त्या बँकेचा लिहिलेला असतो. याच्यावरून काय होतं मित्रांनो की ते बँकेची स्थिती समजते आपल्याला, बँक किती मजबूत स्थितीमध्ये आहे, किती भरभक्कम स्थितीमध्ये. जेवढ्या बँकेकडे सिक्युरिटी डिपॉझिट जास्त असतील तेवढी ती बँक चांगल्या स्थितीत असली असं समजलं जातं. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की जर त्या बँकेचे अकाउंट्स म्हणजे ज्या बँकेनी कर्ज लोकांना वाटले म्हणजे मालमत्तेसाठी आणि ते कर्ज जर समजा जास्तीत जास्त अकाउंट NPA झाले तर ती बँक म्हणजे डुबण्याची भीती असते, बुडण्याची भीती असते. त्याच्यामुळे देखील सिक्युरिटायझेशनची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. आता याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की सिक्युरिटी रिसिप्ट म्हणजे काय. तर जेव्हा ARC कर्ज विकत घेतल्यानंतर बँकांना सिक्युरिटी रिसिप्ट जारी केल्या जातात आणि सिक्युरिटी रिसिप्ट प्राप्त झाल्यानंतर बँका त्यांचा वापर पैसे परत मिळवण्यासाठी करतात. म्हणजे त्या बँक कर्जाची ARC कंपनीला सिक्युरिटी रिसिप्ट तयार होते आणि ती रिसिप्ट बँकांना दिली की बँक त्याच्यावर परत आपल्याला पैसे मिळवते. म्हणजे बँकेकडे परत भांडवल येतं आणि बँक मग ते आपल्या लोकांना म्हणजे जे कर्जदार आहे त्यांना वाटू शकते. ठीक आहे, तर ही सिक्युरिटायझेशनची महत्वाची गरज आहे, ह्याला सिक्युरिटी रिसिप्ट असं म्हटलं जातं. सिक्युरिटायझेशनची प्रक्रिया काय असते की बँक त्यांच्या बुडीत कर्जाची मालमत्ता ARC बँकेकडे हस्तांतरित करतात. ARC कर्जाची पुनर्रचना करून वसुली प्रक्रियेची व्यवस्थापन करतात आणि बँकांना सिक्युरिटी रिसिप्ट देतात आणि कर्जाची वसुली केल्यानंतर सिक्युरिटी रिसिप्ट धारकांना त्यांचा हिस्सा मिळतो. म्हणजे याच्यामधलं क्लिअर कट पिक्चर असं आहे की सिक्युरिटी रिसिप्ट जेव्हा मिळतात त्याच्यामध्ये त्यांना परत पैसे मिळतात आणि बँकांना हे पैसे मिळाल्यामुळे बँका आपला जो बोज आहे तो कमी करण्याच्या स्थितीमध्ये येतात. कर्जाच्या जोखमीचे हस्तांतरण, तर सिक्युरिटायझेशन प्रक्रियेमुळे काय होतं की त्यांचं जे बुडीत कर्ज आहे त्या बुडीत कर्जाचं हस्तांतरण केलं जातं ARCच्या माध्यमातून आणि मग त्याच्यामुळे त्यांची जोखीम कमी होते. सिक्युरिटायझेशनचे फायदे काय आपण थोडक्यात ते बघून घेऊ की बँकांना निधी मिळतो
आणि बुडीत कर्जाची जोखीम कमी होते. ठीक आहे. एआरसी कंपन्या बँकांकडून कर्ज विकत घेऊन कर्ज वसुली करण्याची संधी एआरसी बँकांना मिळते आणि कर्ज वसुलीची संधी मिळाल्यामुळे कर्जदार जे आहेत त्यांचे देखील कर्जामध्ये त्यांचे पुनर्रचना अकाउंट्समध्ये म्हणजे कर्जाच्या प्रक्रियेमध्ये पुनर्रचना केली जाते. त्यांचे अकाउंट्स म्हणजे त्यांचे हप्ते कमी जास्त प्रमाणात केले जातात किंवा त्यांचा ड्युरेशन टेन्युअर वाढवला जातो किंवा त्याचं जे पर्सेंटेज आहे लोन पर्सेंटेज इंटरेस्ट पर्सेंटेज ते कमी जास्त प्रमाणात केलं जातं. हे सिक्युरिटायझेशनचे फायदे आहे याच्यामध्ये कधी कधी ग्राहकाला पण याचा फायदा होतो. सिक्युरिटायझेशनची मर्यादा काय? जर सिक्युरिटायझेशन कर्जाची वसुली करू शकल्या नाही तर ज्या सिक्युरिटी धारक आहेत त्यांना नुकसान होऊ शकते. म्हणजे जर समजा एआरसी कंपनी जर प्रॉपर कर्जाची वसुली केली नाही तर मग त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. सिक्युरिटायझेशन सरफराजी कायद्यासंबंधी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एआरसी बँकांकडून जर बुडीत कर्ज विकत घेण्यासाठी किंवा वसुली प्रक्रिया सुरू करण्यासाठी कायदेशीर आधार पुरवतो. म्हणजे सरफराजी अंतर्गतच या एआरसी कंपनी सुरू होतात. ठीक आहे. तर हे सगळे काही महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो. याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे की सिक्युरिटायझेशन मध्ये सहभाग घेत असलेल्या घटकांची भूमिका काय आहे याच्यामध्ये महत्त्वाची. तर बँका बुडीत कर्ज विकून निधी मिळवतात. एआरसी कर्ज पुनर्रचित करून त्याची वसुली करतात. सिक्युरिटायझेशन रिसिप्ट धारक ते कर्जाच्या वसुलीवर आधारित सिक्युरिटी रिसिप्ट म्हणून पैसे मिळवतात. तर ही याच्यामध्ये सिक्युरिटायझेशन सहभाग होण्याची त्याच्यामधली ही जी प्रक्रिया आहे. आणि भारतातील सिक्युरिटायझेशनची प्रक्रियेचा वाढता वापर. आता भारतामध्ये सिक्युरिटायझेशनची प्रक्रिया का वाढत आहेत ते थोडं काही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. भारतीय बँकांमध्ये वाढत्या बुडीत कर्जाच्या पार्श्वभूमीला सिक्युरिटायझेशन प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागलेला आहे. कारण याच्यामध्ये असं आपण बघतोय की नोकऱ्यांचं मी कालच सांगितलं की नोकऱ्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होत आहे. त्याच्यामध्ये नोकरी टिकेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे जी नोकरी तुमच्याकडे आहे तिचं पण फ्युचर काही सिक्युअर नाही. त्याच्यामुळे ह्या सगळा जो तुमचे जे अकाउंट एनपी होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. तर हे आजचे महत्त्वाचे मुद्दे होते मित्रांनो सिक्युरिटायझेशन समजून घेण्याचे विषय. मित्रांनो हा जरी समजणार का नसला थोडा कंटाळवाणा असला पण हा अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही समजून घ्या. कारण काय तुमच्या हा मालमत्तेचा विषय आहे. तुम्ही ज्या कष्टाने पायी जमा करून एखादी आपण गोष्ट एखादी मालमत्ता विकत घेतो आणि ती काही आपण छोट्या चुकी केल्यामुळे ती जर आपण परतफेड करू शकलो नाही तर आपली अख्खी आयुष्यभराची कमाई ह्याच्यामधून जाऊ शकते. हे समजून घ्या. अशी जर तुमच्या मालमत्तेवर कोणी जर काही गदा आणला असेल कुठल्या बँकेकडनं जर काही तुम्हाला 13/4 13/2 नोटीस आली असेल किंवा तुमच्या मालमत्तेचा कोणी ताबा घेणार असेल तर तुम्ही खाली दिलेला जो नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही आजच संपर्क साधा. आम्ही तुम्हाला मदत करू. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे रहा.